राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातले नेते अभिजित पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवरमध्ये दोघांची भेट झाल्यानंतर बोलणार अभिजित पाटील यांची प्रतिक्रिया। शिवसेनेच्या उर्वरित उमेदवारांची आज घोषणा होण्याची शक्यता। उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर, दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव तर ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। महाराष्ट्रामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3 सभा। सोलापुरात राम सातपुते, कराडमध्ये उदयनराजे आणि पुण्यात महायुतीच्या 4ही उमेदवारांसाठी जाहीर सभा। महाविकास आघाडीचे मुंबई, ठाणे आणि नाशिकमधले उमेदवार आज अर्ज दाखल करणार। अरविंद सावंत, अनिल देसाई, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार। महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी उद्या उद्धव ठाकरे सभा घेणार। खडकवासला इथं जाहीर सभेचं आयोजन। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांचं देवनारमधील महालक्ष्मीचं दर्शन तर धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे देखील आज अर्ज भरणार। नाशिकमधून आज शांतिगिरी महाराज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार। गोदा घाटातून भव्य रॅली काढत शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नारायण राणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची चर्चा। 4 तारखेला राज ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा होण्याची शक्यता। अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी आज उमेदवारी अर्ज भरणार। इराणींची घरात पूजा। ईडी आणि सीबीआयची सर्वच प्रकरणं राजकीय नसतात। भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 1 ते 1.5% राजकारण्यांचा संबंध असतो। एका मुलाखतीत ईडी सीबीआय कारवाईवर पंतप्रधान मोदींचं सडेतोड उत्तर। माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांच्या मुलगा आणि नातवाच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल। महिला आयोगाच्या शिफारशीनंतर SIT स्थापन। आणि 10वीचा निकाल 5 जून आधी तर 12वीचा निकाल 25 मे पर्यंत लागण्याची शक्यता। 10वीच्या 90% उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।